कारमधून आलेल्या नागा साधूने निमझरी नाक्यावर 82 वर्षीय वृद्धाला संमोहित करून 20 ग्रॅम वजनाच्या 2 सोन्याच्या अंगठ्या व 30 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन असे 3,04,500 रुपये किमतीचे 50 ग्रॅम वजनाचे दागिने घेऊन पसार झाल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकासह अज्ञात नागा साधू विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदर घटना 25 जानेवारी 2024 गुरुवार रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास शहरातील निमझरी नाक्यावर घडली। या प्रकरणी रोहिदास वामन पाटील वय 82 राहणार संदीपणी कॉलनी निमझरी रोड शिरपूर या सेवानिवृत्त वृद्धाने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। दाखल तक्रारीनुसार 25 जानेवारी रोजी सायंकाळी 4:30 वाजेच्या सुमारास शहरातील निमझरी रस्त्यावरील डिव्हायडरवर बसलेला असताना कारमधून आलेल्या नागा साधूने त्यांना जवळ बोलावून रस्ता कुठे जातो आणि महादेव मंदिर कुठे आहे असे हिंदी भाषेतून विचारणा केली। तसेच आप दिल देते है या लेते है असे बोलत असताना त्याने हातातील घड्याळ मागितल्याने त्यास घड्याळ दिले। त्याने ते हातात घेत घड्याळ परत केले आणि हातात घालण्यास सांगितले। त्यानंतर काही समजले नाही हिंदी भाषेतून बोलत असताना साधूने तक्रारदाराच्या हाताला बोटात असलेल्या अंगठ्या व गळ्यातील चैनची मागणी केली असता स्वतःहून अंगठ्या व चैन नागा साधूच्या हातात दिल्या। मात्र त्याने त्या परत न करता गाडीच्या काचा बंद करून तेथून त्याचे ताब्यातील कार घेऊन निघून गेल्याची फिर्याद शहर पोलीस ठाण्यात दाखल केली। दाखल तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास PSI सुरेश सोनवणे करीत आहेत। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर।